अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष आणि सभापती निवडीकडे लागले आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने राज्यातील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना 20 मार्च 2026 पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची पहिली बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुका संपन्न झाल्या आहेत। महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार नवनिर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ हा त्यांच्या पहिल्या बैठकीपासून सुरू होतो। त्यामुळे ही पहिली बैठक तातडीने होणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे। या जिल्ह्यांचा समावेश जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र निर्गमित केले आहे। कोकण विभाग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, परभणी अध्यक्ष व सभापतींची होणार निवड। या पहिल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड केली जाणार आहे। या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडावी लागणार आहे। यामुळे आता संबंधित जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग येणार आहे। 20 मार्चपर्यंत राज्यातील 12 जिल्ह्यांना नवे जिल्हा परिषद अध्यक्ष मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।